मंडळी, आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी. खूप टेस्टी आणि स्वादिष्ट आहे आणि 7 ते 8 दिवस आपण स्टोअर करू शकतो आणि आपण ही चटणी चपाती, भाकरी किंवा डाळ भातासोबत सुद्धा तोंडी लागणारे साहित्य आहे. कैरी, मीठ, जिरं, लाल तिखट, कांदा आणि कोथिंबीर. तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कैरी घ्यायची आणि कैरीवरचे एकदम हलक्या हाताने वरची साल काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. चला मग आपली आता इथे साल ही काढून झालेली आहे. आता आपण कैरी ही बारीक चिरून घेऊया. एकदम बारीक चिरून घ्यायची. आपली इथे कैरी कट करून झालेली आहे. तसेच आपण आता इथे कांदा पण छान बारीक कट करून घ्यायचा. एकदम बारीक कट करून घ्यायचा. थोडासा मोठा राहिला तरी चालेल. आता इथे आपला कांदा चिरून झालेला आहे. आता आपण इथे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. आता आपण इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा. त्यानंतर त्या जारमध्ये आपण बारीक कट करून घेतलेली कैरी आहे ती अशी घालून घ्यायची. त्यानंतर आपण आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण घालायची. आता यामध्ये मी 1 चम्मच लाल तिखट घालणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहे. तसेच त्यानंतर मी यामध्ये थोडेसे जिरे घालून घेणार आहे आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा लसूण पण घालू शकता. चला मग आपण यामध्ये आता सर्व साहित्य टाकून घेतलेले आहे आणि आपण आता हे झाकण झाकून मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया. चला तर मग आपली इथे आता कैरी चटणी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि टेक्स्चर पण किती सुंदर आलेलं आहे. चला मग आपण आता ही सर्विंग बाउलमध्ये सर्व करूया. तयार आहे इथे आपली कैरीची चटणी. तर मंडळी, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.